नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा इयत्ता दुसरीसाठी इंग्रजी या विषयाचा पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, याच्यामध्ये आपल्याला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी जुळी अक्षरे कोणती। मग इथे बघा, इथे कॅपिटल पी आहे आणि इथे ई ए आहे, मग हे जुळं आहे का नाही आहे। इथे क्यू आहे आणि इथे पी आहे, हे पण वेगळं आहे। इथे बघा, इथे के इथे पण के म्हणजे हे काय आहेत, जुळी अक्षर आहेत। इथे ओ आहे आणि इथे पी आहे, मग हे पण वेगळं आहे। मग जुळी अक्षर कोणत्या पर्यायात आहेत, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये जुळी अक्षर आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, कॅपिटल अक्षराने सुरू होणारा शब्द निवडा। कॅपिटल म्हणजे मोठ्या लिपीतलं अक्षर। आता बघा, HOME होम, तर याच्यामध्ये एच हा काय आहे, स्मॉल लिपीतला आहे। BOY बॉय, इथे बी सुद्धा स्मॉल लिपीतला आहे। DOG डॉग, डी सुद्धा स्मॉल लिपीमधला आहे। आता ZEBRA झेब्रा, हा झेड आहे तो काय आहे, कॅपिटल लिपीतला आहे, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा तिसरा प्रश्न बघूया, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। C.T। आता इथे कोणतं लेटर भरल्यावर अर्थपूर्ण स्पेलिंग तयार होते, आपण इथे पर्याय 1 ठेवूया। बघा, CAT कॅट, कॅट मीन्स मांजर। मग बघा बरं, इथे ए ठेवल्यावर अर्थपूर्ण स्पेलिंग तयार होते, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए हे लेटर इथे ठेवल्यावर कॅटची स्पेलिंग तयार होते। पुढचा प्रश्न बघा, चित्रातील आकार ओळखा। आता इथे बघा, इथे सर्कल दिले। आता आपल्याला माहिती आहे सर्कल म्हणजे वर्तुळ, ज्याला आपण मराठीमध्ये वर्तुळ म्हणतो, आणि हे आहे TRIANGLE ट्रायंगल। ट्रायंगल कसा असतो, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, हा असा असतो। आणि याला यांनी लाईन, लाईन म्हणजे काय, रेषा। आणि SQUARE स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे चौकोन, बरोबर आहे। मग आपल्याला इथे चित्र कोणतं दिलं, तर सर्कलचं दिले। मग सर्कलची स्पेलिंग काय आहे, CIRCLE सर्कल। आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। बघा, मुलांनी काय करायचं आहे, आता पहिली दुसरीची जी मुलं आहेत त्यांना जास्त इंग्रजीचा एवढं उच्चार करता येत नाहीत, मग त्यासाठी त्यांनी काय करायचं आहे, प्रत्येक प्रश्न वाचताना ती स्पेलिंग वाचायचं आहे आणि त्याचा उच्चार करायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपल्या लगेच लक्षात येतं। बघा, आता इथे जर आपल्याला स्पेलिंग पाठ नसेल तरी आपल्याला माहिती आहे की या आकृतीला आपण काय म्हणतो, सर्कल म्हणतो, बरोबर आहे। मग सर्कलसाठी एकतर S वापरतो किंवा आपण C वापरतो, बरोबर आहे। मग सर्कल, मग त्याच्यामध्ये T आणि L तर येणार नाही, कारण T हे ट साठी वापरतात, ट येतं, आणि L हे ल साठी येतं, मग हे दोन तरी येणार नाहीत। आता राहिला प्रश्न इथे S आणि हे C। आता बघा, सर्कल इथे ल शेवटला, सर्कल शेवटला ल येते, मग इथे यल आहे। तसं बघा, इथे स्क्वेअर र आर आहे, मग आर येते का, सर्कलला नाही। म्हणजे जरी स्पेलिंग जर आपली एखाद वेळेस पाठ नसेल तरी आपण काय करू शकतो, तो उच्चारावरून आपण फक्त काय लेटर्स ओळखू शकतो, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, सर्कल जे चित्र आहे त्याची स्पेलिंग आहे CIRCLE सर्कल। पुढचा प्रश्न बघूया, 6 चे स्पेलिंग पर्यायातून निवडा। बघा, आता मुलांना तर 1 to 100च्या स्पेलिंग पाठच असणार आहेत, तरी पण आपण स्पेलिंग वाचताना त्याचा उच्चार करायचा आहे। SEVEN 7, 7 मीन्स 7। TWO 2, 2 मीन्स 2। EIGHT 8, 8 मीन्स 8। SIX 6, मग आपल्याला 6च विचारलं होतं, मग 6ची स्पेलिंग कुठे आहे, SIX 6, ऑप्शन नंबर 4। पुढचा प्रश्न बघूया, खालील पर्यायातील मॅटचे योग्य स्पेलिंग कोणते। आता मॅट विचारले, बघा, MAY मे हा मंथ आहे, MAT मॅट, आपल्याला मॅटचं स्पेलिंग विचारलं होतं, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 MAT मॅट, मॅट मीन्स चटई। RAT रॅट, रॅट मीन्स उंदीर। SAT सॅट। पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणता 30 दिवसांचा महिना नाही। बघा, इथे MARCH मार्च, आपण मूठ बंद करतो आणि काय करतो, उंचवट आला की 31 दिवस म्हणतो, आणि 2 बोटांच्या मध्ये आला तर आपण काय करतो, 30 दिवसांचा असं आपण म्हणतो। आता इथे बघा, इथे मार्च महिना 31 दिवसांचा आहे, हे मी लिहिलेलं आहे, पण आपण आपल्याला हे परीक्षेमध्ये लिहून देत नाही, हे आपण ठरवायचं असतं। मग मार्च महिना 31 दिवसांचा आहे, मे महिना 31 दिवसांचा आहे, एप्रिल महिना 30 दिवसांचा आहे, आणि ऑगस्ट महिना 31 दिवसांचा आहे। मग बघा,
हा 31, 31 आणि 31, म्हणून मी इथे वेगळा 30 दिवसांचा महिना कोणता. इथे थोडी मिस्टेक झाली, इथे महिना नाही म्हटले, पण तसं नाही आहे. 30 दिवसांचा महिना आहे विचारलं, म्हणजे खालीपैकी कोणता 30 दिवसांचा महिना आहे. तर कोणता 30 दिवसांचा महिना आहे, तर एप्रिल हा 30 दिवसांचा महिना आहे. बाकी सगळे 31 दिवसांचे महिने आहेत. किंवा असा प्रश्न येऊ शकतो की खालीपैकी कोणता 31 दिवसांचा महिना नाही. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपलं उत्तर येणार आहे एप्रिल, कारण बाकी सगळे 31 दिवसांचे महिने आहेत. मग या पद्धतीने आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. बघा इथे सोबतच्या शब्दकोड्यात 2 शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर येईल. आता बघा इथे F..sh आणि D..sh. आता बघा इथे जर आपण O ठेवलं तर येईल का, FOSH फॉश येईल का नाही. ए ठेवलं तर फॅश येईल का नाही. आय ठेवलं तर बघा FISH फिश, फिश म्हणजे मासा. DISH डिश, डिश म्हणजे डिश प्लेट आपण ज्याला म्हणतो. मग या पद्धतीने मग इथे कोणता पर्याय येणार, तर आय हे लेटर येणार आहे. त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न बघूया आपण. लेमन इज डॉट. आता लेमन म्हणजे लिंबू. मग लिंबू कसं असतं, WHITE व्हाईट. व्हाईट म्हणजे पांढरं असतं का, तर नाही. RED रेड, रेड असतं का नाही. टॉमॅटो कसा असतो, रेड असतो. ॲपल कसं असतं, रेड असतं. आणि मिल्क कसं असतं, व्हाईट असतं. मग येल्लो, YELLOW येल्लो. लेमन इज येल्लो, कारण लिंबू हे कसं असतं, पिवळं असतं की नाही. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. PINK पिंक नाही. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. डू यू हेल्प युअर फादर. तुम्ही तुमच्या वडिलांना मदत करू शकता का. तर आपण करत असू तर ह्याचं येस यू डू, येस आय डू, डोंट की नो आय. आता तुम्ही तुमच्या वडिलांना मदत करता हो की नाही. मग येस यू डू येणार आहे का नाही, हो तू करतो असं येईल का, यू नाही येणार आहे. तुम्हाला विचारले मग आपण उत्तर देताना आपण आय वापरायचं आहे. मग काय म्हणणार आपण, येस आय डू, हो मी मदत करते हो की नाही. डू म्हणजे करणे आणि आय म्हणजे मी करते. तर आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. फळांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात. आता फळांना फ्रुट्स, बघा इथे स्पेलिंग वाचायची आहे FRUITS फ्रुट्स. फ्रुट्स म्हणजे फळे. तर फळांना आपण फ्रुट्सच म्हणतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती हो की नाही. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता इथे बघा FLOWERS फ्लॉवर्स. फ्लॉवर्स म्हणजे फुलं. VEGETABLES व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे काय, भाज्या. CARROT कॅरोट. कॅरोट म्हणजे काय, गाजर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या कोणत्या शब्दापुढे ॲन हे उपपद वापरता येईल. आता आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे की जे वोवल्स असतात बघा, जर सुरुवातीचे लेटर्स AEIOU या लेटरने जर शब्दाची सुरुवात होत असेल तर त्या शब्दाच्या आधी काय वापरायचं आहे, ॲन हे आर्टिकल म्हणजे उपपद वापरायचं आहे. मग आता इथे बघा बॉल आहे, मग बी हे काय आहेत, बघा हे 5 आहेत ते वोवल्स आहेत म्हणजे स्वर आहेत. आणि बाकीचे हे सगळे सोडून जे ABCD मध्ये आहेत A पासून Z पर्यंत हे 5 लेटर सोडून जे बाकीचे त्याला आपण काय म्हणतो, कन्सोनंट म्हणतो. कन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन. मग आता इथे बॉल, बी हे काय आहे, कन्सोनंट आहे. मग इथे काय येणार आहे, अ बॉल येणार आहे, ओके नाही, अ बॉल. मग इथे ए येईल का, नाही येणार आहे. आता गर्ल, मग अ गर्ल किंवा द गर्ल की नाही, अ गर्ल येते म्हणजे हे पण काही कन्सोनंट आहे. आता इथे बघा अंपायर, यू आहे इथे, मग याच्यामध्ये यू, अंपायर. मग इथे काय येणार आहे, ॲन अंपायर. मग ॲन हे उपपद कुठे येणार आहे, तर ॲन अंपायर. अंपायर ॲन अंपायर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता इथे बघा स्कूल आहे, यस हे कन्सोनंट आहे म्हणून इथे सुद्धा ॲन हे लेटर येणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. गुरुवारला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. बघा आता SUNDAY संडे. संडे म्हणजे रविवार, आपल्या सर्वांचा हॉलिडे असतो की नाही, संडे. MONDAY मंडे. मंडे म्हणजे सोमवार. TUESDAY ट्यूजडे. ट्यूजडे म्हणजे बुधवार. आणि THURSDAY थर्सडे. थर्सडे म्हणजे गुरुवार. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4.
पुढचा प्रश्न बघा, चित्रातील वस्तूचे इंग्रजी नाव काय? आता इथे चित्रामध्ये आपल्याला काय दिलेले आहे? पट्टी दिलेली आहे. मग पट्टीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तर बघा इथे SHARPNER, शार्पनर. शार्पनर म्हणजे आपण पेन्सिलचं टोक ज्याने काढतो त्याला आपण काय म्हणतो? शार्पनर म्हणतो. PEN, पेन. SCALE, स्केल. स्केल म्हणजेच काय? पट्टी, ज्याला आपण रुलर पण म्हणतो. मग इथे स्केल दिले म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ERASER, इरेझर. इरेझर म्हणजे रबर पण म्हणतो त्याला आपण पेन्सिलीनं लिहिलं खोडण्यासाठी वापरतो तो इरेझर. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. बफेलोज मिल्क हेन ... आता बफेलो म्हणजे म्हैस. म्हैस आपल्याला काय देते? दूध देते. मग हेन म्हणजे कोंबडी. मग कोंबडी आपल्याला काय देते? फ्रूट, एग, वॉटर का शुगर? तर फ्रूट आपल्याला ट्रीज देतात, झाडांपासून आपल्याला फळं भेटतात. मग हेनपासून आपल्याला काय भेटतं? तर एग भेटतात, हो की नाही? अंडी. हेन काय? कोंबडी काय करते? अंडी देते. आणि वॉटर मात्र आपल्याला कुणापासून भेटतं? रेन, रिव्हर, वेल, हो की नाही? याच्यापासून. आणि शुगर मात्र आपल्याला शुगर कॅनपासून भेटतं, म्हणजे ऊसापासून आपल्याला साखर मिळते. ठीक आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारा शब्द कोणता? CRY, क्राय. क्राय म्हणजे रडणे. DRY, ड्राय. ड्राय म्हणजे कोरडे. DAY, डे. डे म्हणजे दिवस. FRY, फ्राय. फ्राय म्हणजे तळणे. आता इथे बघा, क्राय, ड्राय, फ्राय हे रायमिंग वर्ड्स आहेत. त्यांच्या शेवटची 2 अक्षर सुद्धा सेम आहेत. त्याला आपण काय म्हणतो? रायमिंग वर्ड्स म्हणतो. म्हणजे त्यांचा उच्चार सुद्धा कसा येतो? समान येतो, सेम येतो. म्हणून त्याला आपण म्हणतो रायमिंग वर्ड्स. मग इथे गटात न बसणारं कोणतं आहे? तर DAY, डे हा काय आहे? वेगळ्या उच्चाराचा शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील कोणत्या चित्राच्या शेवटी F हे अक्षर येते? आता शेवटी विचारले बघा, इथे जसे चित्र आहेत तशी मी इथे नावं लिहिलेली आहेत. आता बघा इथे लीफ आहे, LEAF, लीफ. आपल्याला स्पेलिंग जरी आली नाही तर आपण लीफ शेवटला फ येते, बरोबर आहे, म्हणजे F. फ्लॉवर शेवटला र येते, आपल्याला शेवटी F आलं पाहिजे विचारले. फ्लॉवर र येते शेवटला, म्हणजे R. FLOWER, फ्लॉवर. FISH, फिश शेवटला H. आणि TREE, ट्री शेवटला E. मग F कुणाच्या शेवटला आलंय? तर लीफच्या. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, कपडे शिवणारा कोण? आपल्याला माहिती आपण कपडे कुणाकडे शिवायला जातो? तर टेलरकडे जातो, की नाही? मग टेलरचं T आहे पहिल्यांदा. मग बघायचं इथे कुठे T आहे? तर इथे आहे, TAILOR, टेलर. टेलर म्हणजे शिंपी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे टेलर. आता बघा, FARMER, फार्मर. फार्मर म्हणजे काय? शेतकरी. शेतकरी काय करतो? शेतात काम करतो. BARBER, बार्बर. बार्बर म्हणजे काय? केस कापणारा, ज्याला आपण न्हावी म्हणतो. आणि ते काय? COOK, कुक. कुक म्हणजे काय? आचारी. पुढचा प्रश्न बघूया आपण. वेनेसडे म्हणजे विचारले. आता आपल्याला माहिती आहे वेनेसडे म्हणजे बघा, गुरुवार म्हणजे थर्सडे, बुधवार म्हणजे वेनेसडे, शुक्रवार म्हणजे फ्रायडे आणि सोमवार म्हणजे मंडे. मग आपल्याला वेनेसडे विचारला होता, मग वेनेसडे म्हणजेच बुधवार. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघूया. गटातील वेगळा शब्द ओळखा. MARCH, मार्च. JUNE, जून. TODAY, टुडे. JULY, जुलै. आता बघा, मार्च, जून आणि जुलै हे मंथ नेम आहेत, नेम ऑफ मंथ आहेत. आणि टुडे म्हणजे काय? आज, हो की नाही? मग हे काय आहे? वेगळं आहे. पुढचा प्रश्न बघूया. शब्दकोडे सोडवा. बघा आता याच्यामध्ये इथे आपण कोणतं लेटर ठेवूया? आपण M ठेवून बघूया. बघा, MAP, मॅप. मॅप म्हणजे नकाशा. MAT, मॅट. मॅट म्हणजे चटई. मग बघा बरं, इथे M जर आपण इथे लेटर ठेवलं तर दोनही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, M. पुढचा प्रश्न बघा. कोणते मुलाचे नाव नाही? बघा इथे RAM, राम. RAJ, राज. RADHA, राधा. ROHAN, रोहन. राम, राज आणि रोहन ही मुलांची नाव आहेत. राधा हे काय आहे? मुलीचं नाव आहे. मग मुलाचे नाव नाही विचारले, मग राधा हे मुलाचं नाव नाही आहे, राधा हे मुलीचं नाव आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटचा शब्द कोणता? बघा इथे BAT, बॅट. MAT, मॅट. CAT, कॅट. FAT, फॅट.
आता याच्यामध्ये आपल्याला वर्णानुक्रमे लावायचे आहेत, म्हणजे ए पासून झेड पर्यंत क्रमाने लावायचे आहेत. मग इथे आपण पहिल्यांदा काय करतो, स्टार्टिंगचं लेटर बघतो. इथे बी आहे, इथे यम आहे, इथे सी आहे आणि इथे यफ आहे. आता या सगळ्यांमध्ये बी हे पहिल्यांदा येतो, मग बी हे पहिल्यांदा येणार आणि त्याच्यानंतर सी हे लेटर येतं, म्हणून मग कॅट हा सेकंड नंबरला आणि यम आणि यफच्या आधी यफ हे लेटर आधी येतं, म्हणून हे थर्ड नंबरला आणि हे फोर्थ नंबरला. मग आपल्याला विचार शेवटचा कोणता शब्द आहे, मग शेवटला कोणता शब्द आहे, तर M-A-T मॅट, ऑप्शन नंबर सेकंड. पुढचा प्रश्न बघूया आपण. मग इथे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. BLCK ब्लॅक, ब्लॅक म्हणजे काळा. CROW क्रो, क्रो म्हणजे कावळा. मग काळा कावळा हे बरोबर आहे, कारण कावळा कसा असतो, काळा असतो, तर हे करेक्ट आहे. आपल्याला चुकीची शोधायची आहे. WHITE व्हाईट, MILK मिल्क, मिल्क म्हणजे दूध, व्हाईट म्हणजे पांढरं, मग दूध कसं असतं, तर पांढरंच असतं, म्हणजे ही सुद्धा जोडी करेक्ट आहे. GREEN ग्रीन आणि हे काय आहे, LEAF लिफ, ग्रीन लिफ. पानं कशी असतात, तर हिरवी असतात, मग हे सुद्धा करेक्ट आहेत. आता बघा इथे RED रेड, रेड म्हणजे लाल. LEMON लेमन, लिंबू लाल असतो का, नाही, लिंबू कसा असतो, येल्लो रंगाचा असतो. मग रेड रंगाचा काय असतो, टोमॅटो असतो, ॲपल असतो. मग ही कशी आहे, चुकीची जोडी आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघूया. 4 बाजूंची आकृती कोणती. आता बघा इथे SQUARE स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे चौकोन ज्याला आपण म्हणतो किंवा चौरस. TRIANGLE ट्रँगल, ट्रँगल म्हणजे त्रिकोण, 3 बाजू असतात त्याला. सर्कल, CIRCLE सर्कल, सर्कल म्हणजे वर्तुळ. आता बघा CYLINDER सिलेंडर, सिलेंडर म्हणजे काय, आपली बॉटल असते किंवा आपल्या घरामध्ये जो गॅसची टाकी असते तो सिलेंडर आहे, डब्बा, ह्याला काय म्हणायचं, सिलेंडर. मग याच्यामध्ये आपल्याला विचार 4 बाजू कुणाला, मग कुणाला 4 बाजू आहेत, तर बघा याला आहेत, म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.